गुड मॉर्निंग, मी आहे आदित्य आणि हा आहे आपला पहिलाच यूट्यूब व्हिडिओ. तर वेलकम टू माय चॅनल. आपल्या चॅनलचं नाव आहे स्ट्रीट विंडो, ज्यामुळे तुम्हाला बघायला मिळणार आहे एक मोठं ब्लॉग. आणि आज आपली राईड आहे पावनखिंड. तर ही राईड असणार आहे रत्नागिरी लांजा पाचल टू पावनखिंड वाया अनुस्कुरा घाट. सो ओव्हरऑल मी तुम्हाला एक छोटासा इंट्रो देतो. मोटो ब्लॉग म्हणजे काय, तर आता तुम्हाला जो FOV दिसतोय त्यामध्ये गाडीचा टँक आणि रस्ता आणि येणाऱ्या आपल्याला दिसणाऱ्या सर्व काही गोष्टी याबद्दल जे आपण बोलतो त्याला मोटो ब्लॉग असं म्हणतो. तर थोडीशी डिफरंट कन्सेप्ट आहे, आपल्याकडे जास्त नाही आहे. सो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि ही आपली पहिलीच व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये आपला रूट असणार आहे पाचल, अनुस्कुरा घाट आणि त्यानंतर पावनखिंड. तर आता आपण आलेलो आहोत जिथे आपले रायडिंग पार्टनर आपल्यासोबत आहेत, म्हणजे माझे मित्र आदित्य शिंदे. त्यांचं ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहे, तर AVS ब्लॉग्स. सो सबस्क्राईब करा त्यांच्या देखील चॅनलला. आणि इथून राईड चालू होते. सो लेट्स गो. तर इथून आपली राईड चालू झालेली आहे आणि आपण घाट चढायला सुरुवात केलेली आहे. तर बऱ्याच गोष्टी बोलायच्यात, मला बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या तुमच्यासोबत, कारण खूप मोठी जर्नी आहे. म्हणजे आता आपण निघालेलो आहे इकडून, मला वाटतं ऑलमोस्ट 1.5 तास लागतो आपल्या डेस्टिनेशनवर पोचायला. तर रोड तुम्ही सर बघू शकता, चढ आहे आणि रस्ता चांगला असल्यामुळे आपण नंतर लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे बघत राहा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत. अनुस्कुरा घाटाची हीच खासियत आहे, ती म्हणजे या घाटाचे रोड अरुंद आहेत आणि अरुंद असल्यामुळे या घाटामध्ये बाईक राईड करताना खूप मजा येते. त्यासोबत कर्विंग देखील इतके आहेत, म्हणजे वळणं इतके आहेत की तुम्ही कर्व घेताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण समोरून कुठलं अवजड वाहन आलं तर खूप डेंजरस आहे ओव्हरटेक करताना किंवा पास होताना. त्याच्यामुळे ती काळजी देखील आपण इथे घ्यायला पाहिजे. सो आता इथून पुढं चढावंच आहे पूर्ण. तर जसं की तुम्ही बघू शकता माझ्या साईडला तुम्हाला लगेच पूर्ण घाट दिसू शकत असेल, किती खोली आहे. तर समोर पॉइंट दिसतोय मला, व्ह्यू बघू आपण आता. अमेझिंग अमेझिंग आहे, मस्त आहे ना सर? हो येस, व्ह्यू बघू शकता तुम्ही, एक नंबर व्ह्यू दिसतोय समोरून. आता आपण आलो आणि अचानक मस्त व्ह्यू दिसतोय, त्यामध्ये पूर्ण आपण ज्या रस्त्याने आलोय तो रस्ता आपल्याला दिसतोय समोर. लाजवाब. तुम्ही बघू शकता आत्ता पावसाळ्याचा सीझन नसून पण इथून इथे एवढी सुंदर दृश्य दिसतात. विचार करा पावसाळ्यामध्ये इथून किती अप्रतिम दृश्य दिसत असतील. पावसाळ्यामध्ये पण आपण एक राईड करू. तर रस्त्याची कंडिशन त्याची खूप चांगली आहे आणि आपण पण काय ॲव्हरेज स्पीडवरच आलो आहे. तर यापुढे आपल्याला जास्तीत जास्त अंतर लवकर कव्हर करायचं आहे, कारण ऊन वाढतंय आणि त्याआधी आपल्याला डेस्टिनेशनवर पोहोचायचं आहे. रत्नागिरीमधून जर तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर आंबा घाट मला बरा पडेल, कारण अंतर कमी आहे, बट रस्त्याची अवस्था वाईट असल्यामुळे तुम्हाला ते कंटाळवाणं जाऊ शकतं. त्यामुळे आम्ही अनुस्कुरा निवडलं. का तर रोड पण मस्त आहे, बाईक राईडला रोडच चांगला असणं गरजेचं आहे. सो अनुस्कुरा घाट हा देखील एक चांगला ऑप्शन ठरू शकतो तुम्ही. तर थोडं ऑफ रोडही होत आहे आपलं. नॅरोचा पूल आहे, मी बघू शकता दोन्ही बाजूला संत वाहणारी नदी आणि छोटासा पूल. येस, मोठ्या पुलावरून आम्ही जाणार होतो, पण म्हटलं या पुलावरून जाऊया. थोडं ऑफ रोडिंग आपल्याला झालेलं आहे अशा तऱ्हेने. येस, रोड चांगला आहे. तर पावनखिंड आता इथून 2 किलोमीटर उरलेले आहे. 2 किलोमीटरचा रस्ता आपण पार करायचा आहे. आपण पावनखिंडीमध्ये पोचू.
तर चलो पावनखिंडीच्या इथे आलेलो आहोत. 100 मीटर पार्किंग दिसतं इकडे. येस, आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर, ते म्हणजे पावनखिंड. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रात अशी खूप बरीच ठिकाणं आहेत जिथे मावळ्यांनी त्यांची प्राणाची आहुती दिली, का तर फक्त स्वराज्याच्यासाठी. तर त्यातीलच एक ठिकाण म्हणजे पावनखिंड, जिथे आज आपण आलेलो आहोत. मुळात पावनखिंड हे नाव पूर्वीपासून नव्हतं. पूर्वी या खिंडीचं नाव घोडखिंड असं होतं. पण मावळ्यांच्या पराक्रमामुळे, बलिदानामुळे, त्यांनी एका रात्रीत केलेल्या सगळ्या त्यांच्या प्राणांच्या त्यागामुळे ती खिंड पावन झाली. तेव्हापासून त्या खिंडीचं नाव पावनखिंड असं पडलं. तर आता आपण आलेलो आहोत. आपल्या समोर भगवा ध्वज दिसतोय. बघून एवढं प्रसन्न वाटतं की असं वाटतं की आपण त्या काळात आहोत. पण कदाचित आपलं नशीब नाही की आपण त्या काळात जन्माला आलो नाही. पण आपल्याला इतिहासाची नोंद ठेवणं इतकं गरजेचं आहे की आपल्याला पुढच्या पिढीला जे द्यायचंय ते आपल्याला आता जपून ठेवावं लागणार आहे. तर जसं की आता आपण बघू शकतो, आपल्याला समोर जेवढी नजर जाईल तेवढी सगळी डोंगर किंवा झाडी आहे. तर जिथे आपण बघू शकता, तर जवळपास आपल्याला कुठे वस्ती बघायला मिळणार नाही, कारण हा सगळा रिझर्व्ह फॉरेस्टचा एरिया आहे. त्यामुळे मला ती एक गोष्ट बरी वाटते, कारण आपण जिकडे तिकडे बघतोय वस्ती वाढत चालली आहे. लोकांना वाटेल तशी वस्ती वाढते. कन्स्ट्रक्शन जिकडे तिकडे चालू आहे, सिमेंटची जंगलं आहेत. पण जसं की तुम्ही समोर बघताय, तुम्हाला कुठेही काहीही दिसणार नाही. तर ऐतिहासिक ठिकाणं अशीच असावीत. जसं की बाहेरच्या देशांमध्ये ऐतिहासिक ठिकाणांना हेरिटेजचा दर्जा दिला जातो. कदाचित मला वाटतं आपल्याकडे देखील असं केलं गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त त्या गोष्टींचं महत्त्व समजणं खूप खूप गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण पायऱ्या उतरतोय आणि जास्त नाही, इथून मला वाटतं 50 मीटरचं अंतर आहे जेव्हा आपण पावनखिंड म्हणजे घोडखिंड येथे पोहोचू. तर तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूला गर्द झाडी आहेत. बऱ्याच प्रकारच्या वनस्पती इथे आहेत. म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि अवघे बांदल यांना घेऊन त्यांनी महाराजांचे कसे प्राण वाचवले, महाराजांना कसं मोकळं केलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या रक्ताने पावन झालेल्या या खिंडीत आज आपण इथे आलेलो आहोत. आणि येस, इथून पावनखिंड चालू होत आहे. तर मित्रांनो, ती रात्र होती 12 जुलै 1660. या रात्री महाराज अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन सिद्धी जोहरच्या तावडीतून निसटले आणि विशाळगडाच्या दिशेने गेले. विचार करा मित्रांनो, आपल्याला आता जाताना एवढं अवघड जातंय. जुलै महिन्यात असलेला धोधो पाऊस आणि त्या पावसाचाच फायदा घेत महाराजांनी जायचं ठरवलं, तेव्हा त्यांच्यासमोर किती आव्हाने आले असतील याचा विचार देखील आपण करू शकत नाही. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, असं म्हणत जेव्हा बाजीप्रभूंनी महाराजांना निरोप दिला, विचार करा मित्रांनो, महाराजांच्या डोळ्यात किती अश्रू आले असतील. आपला जिवलग सवंगडी, आपला जिवलग साथीदार जेव्हा आपल्याला त्याचे प्राण वाचवून जाण्यास सांगतो, यापेक्षा मोठा त्याग हा होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे आता आपण जे बघतोय, दोन्ही बाजूला जी खिंड आहे, मध्ये मित्रांनो खूपच कमी जागा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत असाल, आता दगड खूपच कमी आहेत. अवघे 18 तास चाललेली ही लढाई बाजीप्रभू प्रत्येक वार त्यांच्या अंगावर घेत होते, मात्र कसलीही पर्वा न करता दांडपट्टा चालवत होते. तेव्हा गनिमाला देखील समजत नव्हतं की हा माणूस का एवढा लढतोय. हे शिवाजी महाराजांना एवढी प्रामाणिक माणसं कशी मिळाली. मित्रांनो, त्यागाचा आपण बोलतोय. विचार करा, शिवा काशीत असा माणूस आहे ज्याने असं म्हटलं की जन्माला शिवाजी म्हणून नाही आलो तरी चालेल, मरताना शिवाजी म्हणून मरेल. याला म्हणतात त्याग.
एकाच वेळेला काही मोजकेच लोक जातील अशी ही खिंड. या खिंडीच्या तोंडाशी बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि अवघे 100 बांधल उभे. विचार करा मित्रांनो, खिंडीच्या वरती गोफणीने तगडाचा मारा करणारे मावळे आणि शेवटी 50 बांधलांची तुकडी यांचा पार करून गनिम पुढे जाणं हे शक्यच नव्हतं. या खिंडीत सिद्धी मसूदचे 5000चे सैन्य आणि मराठ्यांचे 300 बांधल एकमेकांना भिडले. मित्रांनो, विचार करा, शिडीच्या मदतीने चढताना आपल्याला एवढं अवघड जातंय, तर त्या काळी कुठल्याही मदतीशिवाय, कुठल्याही सुखसुविधांचा वापर नसताना आपले मावळे कसे लढले असतील. त्या भयानक रात्रीची कथा या खिंडीलाच माहिती. विशाळगडावरून 5 तोफांची सलामी देण्यात आली आणि बाजीप्रभूंनी जीव सोडला आणि इकडे घोडखिंडीत लढणारे सैन्य जंगलात गायब झाले. विचार करा मित्रांनो, बाजीप्रभूंनी आणि बांधल सैन्याने आपल्या जीवाचे रान केले आणि शिवरायांना विशाळगडावर पोहोचवले. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव आणि इतर मोहऱ्यांनी आपले बलिदान दिले. बांधल सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीला शेवटी शिवरायांनी पावनखिंड असं नाव दिलं. तर हाच तो इतिहास मित्रांनो, जिथे सह्याद्रीच्या वाघाला मृत्यूच्या मगरमिठीतून सोडवलं व पन्हाळ्याची घोडखिंड पावन करणाऱ्या बांधलांचा धगधगता इतिहास. सर, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आजकालची पिढी किंवा आता आपण जे लोक बघतोय, जे काही गोष्टीसाठी स्वतःचा स्वार्थ बघतात, पण त्यावेळेला महाराजांसाठी स्वतःची अख्खीची पिढी किंवा स्वतःचा जीव हा लोकांनी अर्पण केला होता, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यावेळेची लोक फार वेगळी होती. डेडिकेशन नेक्स्ट लेवल होतं. आपल्याला ना सगळं आयतं मिळालंय. त्यांनी शून्यातनं निर्माण केलं, म्हणून त्यांना त्याची किंमत होती. ते जे करत होते ते स्वतःसाठी आणि स्वतःच्या पुढच्या पिढीसाठी करत होते. आपल्याला ना पिढ्यानपिढ्या हे सगळं आयतं चालत आलंय, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची अजिबात किंमत नाहीये. पण नेक्स्ट पुढची जनरेशन जी आहे ना, म्हणजे जी शाळेतली कॉलेजमधली मुलं आहेत ना, त्यांना आपण थिल्लर म्हणतो, पण ती पिढी तशी नाही आहे. ही यंग जनरेशन खूप चांगली आहे. फक्त काय होतं, योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शनाची कमतरता असल्यामुळे हे प्रॉब्लेम व्हायला लागले. कारण तू जर आता बघशील तर शाळा कॉलेजमधली मुलं असतात ना, ही अगदी जेन्युइन असतात, सत्याला चिपकून असतात, शक्यतो चुकीच्या वाटेला जात नाही. पण ते जेव्हा त्यांच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये येतात त्यावेळी त्यांचे विचार मॅनिप्युलेट केले जातात. ही सिस्टीमच तशी बनवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही शाळेत जाऊन बोल, अख्ख्या शाळेतनं जयघोष ऐकायला येईल, पण जिथे मॅच्युअर तुझ्या माझ्यासारखी माणसं आहेत ना, तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हण, काही ठराविक लोक जय म्हणतील. हा डिफरन्स आहे. योग्य आहे. ह्या गोष्टी आता पुढच्या पिढीकडे योग्यरित्या पुढे दिल्या पाहिजेत. इतिहास रंजक बनवून सांगण्यात जी लोक धन्यता मानतात ना, इतिहास रंजक बनवून शिकायची गरज नाहीये. त्यांनी ज्या गोष्टी केल्या ना त्या प्रॅक्टिकल आपण अनुकरण त्याचं करणं आणि त्याच्यातून धडा घेणं. इतिहासात सुद्धा अनेक चुका घडलेल्या आहेत. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात अनेक चुका केलेल्या असतात. इतिहासात घडलेल्या चुका आपण पुन्हा करू नये ह्याच्यासाठी इतिहास शिकायचा असतो. इतिहास कुठल्याही धर्मासाठी, कुठल्याही जातीसाठी शिकू नका. कुठल्याही शिवाजी महाराजांनी कधीच जातपात बघितली नाही. 100%. शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळी सगळ्या जनांचं हित बघितलं. आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. दाढी वाढवून शिवाजी महाराज बनत नाहीत, टिळा लावून शिवाजी महाराज बनत नाहीत, टिळा लावून तर अजिबात बनत नाहीत. त्यांचे विचार जर अंगीकारले तर आपण त्यांच्या चरणाजवळ उभं राहण्याच्या लायक कदाचित होऊ. 100%. तर मित्रांनो, अशी होती आपली पावनखिंड राईड. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच भरभरून नवीन व्हिडिओसाठी. आणि थँक्यू सो मच AVS व्लॉग्स, म्हणजे माझे मित्र डॉक्टर आदित्य शिंदे, फॉर सपोर्टिंग मी अँड कोलॅबोरेशन in my first video. Thank you.